निवृत्ती वाघ यांच्या या उपोषणाला जुन्नर तालुक्यामध्ये मोठा पाठिंबा मिळतोय, प्रतिसाद मिळतोय। तालुक्यातील प्रत्येक गावातून या ठिकाणी शेतकरी येतात, भेटी देत आहेत, त्यांच्याबद्दल आस्था व्यक्त करतात आणि बबनराव लोणीकर यांच्याबद्दलच्या तीव्र संताप व्यक्त करतात। आपल्या सोबत विघ्नर कारखान्याच्या माजी संचालक बाळासाहेब काकडे साहेब, तुम्ही काय सांगाल? सध्या अशा पद्धतीने जर लोकप्रतिनिधी बेताल वक्तव्य करत असतील, शेतकऱ्यांबद्दल आदर ठेवायच्या ऐवजी अनादर करत असतील, आपण शेतकऱ्याला म्हणतो जगाचा पोशिंदा, अन्नदाता, आणि त्यांच्याबद्दल जर लोकप्रतिनिधी असं बोलत असतील तर लोकांनी कोणाच्या आशेवर राहायचं? खरं म्हणजे आज आपल्या सर्वांचे सहकारी निवृत्ती वाघ यांचा उपोषणाचा चौथा दिवस। त्यांची तब्येत ढासळलेली आहे आणि त्यांचा उद्देश एकच होतं की बबनराव लोणीकरांनी जे वक्तृत्व केलं की ज्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला खूप मोठा धक्का पोहोचलेला आहे। याचं कारण असे, आमदार असू द्या, प्रशासक असू द्या, प्रशासन असू द्या, हे जे चालतं ते ह्या शेतकऱ्यांच्या पैशावर, ह्या देशाची अर्थव्यवस्था चालते ह्या शेतकऱ्यांच्या पैशावर, शेतकऱ्यांच्याकडनं वेगवेगळ्या मार्गानं घेतलेल्या करावर चालते। आणि त्यातलेच तुम्ही पैसे देत असताना जसं काय तुमच्या खिशातले दिलेत अशी भावना करून जर शेतकऱ्यांना तुच्छ लेखत असेल, ती गोष्ट अतिशय निषेधार्ह आहे। हे आज निवृत्ती वाघ जे उपोषणाला बसले हे प्रातिनिधिक आहे, प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे। आज म्हणूनच जुन्नर तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून लोक भेटी देत आहेत, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहे। म्हणून ताबडतोब बबनरावांनी आपला राजीनामाही सादर करावा आणि आपण जे काही चूक केली त्याची माफीनामा करणं गरजेचं आहे। त्याशिवाय आदरणीय शरददादांनी ह्या प्रश्नात जास्त लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण आजचा चौथा दिवस आहे, वयवर्ष 60 ओलांडलेले आहे। अशा परिस्थितीत जर काही कमी जास्त झालं तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे? मी तर म्हणेल की उपोषणाच्या वेळेला आपण गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं, तालुक्याने एकत्र यावं, आळ्या फाट्याचा चौक बंद करावा की ज्याच्यामुळं सरकारला खऱ्या अर्थानं जागेल। एकट्या निवृत्ती शेठला किती त्रास द्यायचा ही सुद्धा भावना आपल्या दृष्टीनं अतिशय भयानक आहे। मी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करेल, तुम्ही काहीतरी नियोजन करा, ताबडतोब रस्ता आंदोलन करा। जर समजा आपण कंटिन्युअस काय जायचं असेल तर अटक होईल, काय त्याच्या वाचून आपल्याला फरक पडणार आहे? शेवटी काय आजपर्यंत आपण आंदोलन नाही केली का? पण कुठंतरी हा आवाज जर उठवल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही। आणखी निवृत्ती शेठला जर काही त्रास झाला तर आपल्या सगळ्यांचं हे खूप दुःख होईल। डॉक्टर का ॲडमिट केलं किंवा काही झालं तरी तो कायम स्वरूपाचा त्रास होणार आहे। वय झाल्यानंतर जे काही बाकीचे बीपीचे त्रास असतील, डायबिटीसचे त्रास असतील किंवा हार्ट अटॅकचे त्रास असतील, हे सगळे चालू होतील। त्या दृष्टिकोनातून आपण सर्व लोकांनी, सगळ्या शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेने याचा साकल्याने विचार करावा, हीच या निमित्तानं अपेक्षा करत असताना बबनरावांना विनंती करतो की तुम्ही जर शेतकऱ्यांचे काय वर आहात, स्वतःबद्दल शेतकऱ्यांबद्दल इतकं काय बोलतायत तर माफी मागणं काय गैर आहे? चूक झाली, चुकीची माफीनामा देणं हे काही गैर नाही। त्यामुळे आपण ताबडतोब माफी मागून हा प्रश्न या ठिकाणी संपवावा ही आपणास नम्रतेची विनंती। धन्यवाद। ज्याच्या वंशजावे तेव्हा कळे शरददादा सोनवणे यांनी अनेक वेळा उपोषण केलेले आहेत। उपोषण केल्यानंतर तब्येतीवर काय परिणाम होतो याचे परिणाम त्यांना सुद्धा चांगले माहिती आहेत। आता आपण तालुक्याचे आमदार झालात, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हे उपोषणाला बसलेत। शरददादा सोनवणे तालुक्याच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे, थोडं तुम्ही लक्ष घाला। तुम्ही अध्यक्षांना पत्र दिले, बबनराव लोणीकरांशी संपर्क साधा, त्यांना माफी मागायला सांगा। शेतकऱ्यांची मागणी अवास्तव नाही, आपण लक्ष घालाल अशा प्रकारची विनंती विघ्नरचे माजी संचालक बाळासाहेब काकडे यांनी केलेली आहे। महिलांसाठी सुवर्ण संधी, LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद।